घटित, अद्भुत, अविश्वसनीय, मनाचा थरकाप उडवणारी अशी कथा मी तुम्हाला आज सांगणार आहे. आपण नेहमी म्हणतो की देव कुठे आहे, देव असतो का? तर देव असतो आणि तो कसा संकटात ऐन वेळेला तुमच्या मदतीला धावून येतो, कशा प्रकारे तो त्याची मदत तुमच्यापर्यंत पोचवतो हे सांगणारी श्री गुरुचरित्र ग्रंथाचा आणि दत्तगुरू माऊलींच्या अफाट प्रेमाचा, आपल्या भक्तांप्रती असलेल्या अफाट प्रेमाचा महिमा सांगणारी ही कथा आहे. तर शेवटपर्यंत नक्की आहे का? तर म्हणजे ह्याच्यातले जे अकल्पनीय जी गोष्ट कथा आहे ही सत्यकथा आहे आणि 4 मित्रांबरोबर झालेली आहे. त्यांनी ती वेगवेगळ्या फोरम्समध्ये त्यांनी ती कथा सांगितलेली आहे. कथेचे सगळे कॉपीराईट्स त्यांच्याकडेच आहेत. त्याचबरोबर नाशिकच्या श्रीनख क्षीरसागर यांच्या परलोकविद्या या पुस्तकामध्ये सुद्धा ही कथा आली आहे. तरी लोकांपर्यंत दत्तगुरूंचा महिमा, अगाध महिमा आणि गुरुचरित्र ग्रंथाची ताकद पोचवावी म्हणून ही कथा मी आज तुमच्यापर्यंत घेऊन आली आहे. तर शेवटपर्यंत नक्की ऐका. 3 वर्षापूर्वीची सत्य घटना आहे. अशीच जून जुलैमधली मी, केदार, प्रसाद आणि सुशांत पुण्याहून विदर्भातल्या माहूरला गेलो होतो. तेव्हा आलेला हा भयाण अनुभव. आम्ही चौघे गाडी घेऊन संध्याकाळच्या सुमारास कारंजात पोचलो. कारंजा म्हणजे दत्त संप्रदायातील महत्त्वाचं स्थान. तिथे तासभर थांबायचं आणि पुढे 150 किलोमीटरवर असलेल्या माहूरला निघायचं असं ठरलं होतं. पण पावसामुळे आणि गाडीने नाटक केल्याने कारंजात पोचायला रात्रीचे 8:30 वाजले. तिथे दर्शन आणि जेवण वगैरे करत 10 झाले. पाऊस सुरूच होता. गाडीचा बॅटरी प्रॉब्लेम, त्यामुळे पुढे जावं की नाही जावं हा प्रश्न होता. हो नाही करत 10:30 वाजता आम्ही पुढे जायचं ठरवलं. ड्रायव्हिंगचं तसं नव्हतं, पण तो भाग आम्हाला नवा होता आणि शिवाय मुसळधार पाऊस. सुट्टीचं नियोजन असल्यामुळे वेळ वाया न घालवता आम्हाला आमची ट्रिप पूर्ण करायची होती. म्हटलं चला हळूहळू पोचून जाऊ म्हणत आम्ही निघालो. त्याआधी मंदिराजवळ गाडी पार्क केली. तिथे एका दुकानाच्या आडोशाला आम्हाला 3 गुरुजी उभे दिसले. त्यांनी आम्हाला शेगावला जाण्यासाठी कारंजा बसस्थानकापर्यंत लिफ्ट मागितली. त्यांना बरोबर घेतलं, बसस्थानकात सोडलं. तिथून थोडं पुढे आल्यावर प्रसादला सीटवर एक बॅग दिसली. त्या गुरुजींची बॅग राहिली बहुतेक, म्हणून आम्ही ती परत द्यायला बसस्टँडवर आलो. पण त्यांना बहुतेक गाडी मिळाली होती, त्यामुळे त्यात नंबर वगैरे असेल तर फोन करून कळवू म्हणून ती बॅग केदारने त्याच्या सॅकमध्ये ठेवली. निघालो. चौघांचा प्रवास सुरू झाला. 11 वाजलेले. पाऊस आणि मिट्ट काळोख. कारंजा ते माहूर हा 110 किलोमीटरचा रस्ता तसा आडमार्गच आहे. शांत. कारंजा सोडलं की 10 किलोमीटरपासून जंगल तयार होतं. जंगल सुरू होतं. क्वचितच एखादी गाडी दिसते. चौकातली छोटी गावं सोडली तर अंधार आणि भयान शांतता सोबत असते. मुसळधार पाऊस, थंड वारा, थकवा, त्यामुळे सगळेच झोपी गेले. मी ड्रायव्हिंग करत होतो आणि पाऊस, काळोख, अनोळखी वाटा आणि त्यात दुसरी गाडी सोबत नाही आणि याच्यात गाडी बंद पडली तर कल्याणच, म्हणून थोडीशी भीती वाटत होती. पण मी काय केलं, एकदम फुल व्हॉल्यूममध्ये गाडी चालवली आणि शक्यतो टॉप स्पीड गाठला. पण कारंजा ते मनोरा असा प्रवास झाल्यानंतर मात्र मला झोप यायला लागली. मग म्हटलं चला चहा घ्यायला थांबूया म्हणून मनोरात थांबलो. चहा घेतला. वेळ रात्रीची 12. तासभर आम्ही सरळ रस्त्यावरती तिकडनं चहा घेऊन निघालो आणि तासभर सरळ रस्त्यावरती चालत होतो. किलोमीटरचे दगड वगैरे होते. 55 किलोमीटर गेल्यावर एके ठिकाणी 2 रस्ते दिसले. त्या ठिकाणी थांबलो. थोडं कुठे जायचं बरं, तिथे काही लिहिलं नव्हतं, त्यामुळे कन्फ्यूज झालं. एक रस्ता त्या रस्त्याला सरळ होता आणि दुसरा जरा तिरपा. सरळ रस्ता पकडून आम्ही निघालो. पण काही अंतर गेल्यावर पुढे माहूरचा उल्लेख काही दिसेना. ना कुठलं गाव, इतर गाड्यांचा भास पण नाही. फक्त भयान काळोख आणि पाऊस आणि समोरचा रस्ता. आम्ही रस्ता चुकलो होतो बहुतेक, पण फिरून मागे यायचं काही आम्हाला डोक्यातच येत नव्हतं. रात्रीचे 1:30 वाजले होते. त्या भागात ना मोबाईलला रेंज आणि पूर्ण रस्त्यावरती फक्त आमची गाडी आणि फुल व्हॉल्यूममध्ये लावलेली गाडी. आता सगळेच जागे झाले. सगळेच घाबरले होते, पण कोणी दाखवत नव्हतं. काय करावं? त्या भयान वातावरणाचा परिणाम आता भीतीत होता. अशात गाडी नको बंद पडायला हीच आम्ही प्रार्थना करत होतो. एखादं गाव येईपर्यंत आहे तोच रस्ता पकडून चालायचं आम्ही ठरवलं. अर्धा पाऊण तास तसाच गेला. पाऊस पडतच होता, त्यामुळे खिडक्या बंद होत्या आणि भरपूर वेळ चालत होतो, त्यामुळे गाडीतला AC, त्याच्यामुळे निसर्गाची हाक आली. किडनी स्टोन झालेला होता त्यावेळेला मला, त्यामुळे फाटाबिटा गेला खड्ड्यात. आधी ॲटलिस्ट आडोसं सोडून मोकळं होऊया असं आम्ही शोधत असतानाच
त्याच सुमारास रोडवर आम्हाला दूरवर एक शेत दिसलं. त्या शेतात एक फार्म हाऊस होतं. फायनली इथं मोकळं हो आणि माहूरचा रस्ता विचारू. आता रस्ता सापडेल बाबा एकदाचा. या भरात आम्ही काही न बघता पटकन फार्म हाऊसच्या बाहेर गाडी थांबवली. गाडीतून छत्र्या काढल्या, चौघं उतरलो. केदारने सवयीने त्याची सॅक घेतली. मी आणि शुशाने आधी बाजूला जाऊन शू केली. तिथेच पावसात पाय धुतले, कानाला हात लावला, शांतम पापम म्हटलो आणि घराकडे आलो. जुनाट पद्धतीचं बांधकाम असलेलं ते मोठं घर होतं. शेताच्या एंट्रीवर एक लिंबाचं मोठं झाड, घराबाहेर एक पिवळा बल्ब लावलेला. त्याच्या प्रकाशात बाह्यभाग किमान प्रकाशमान होता. एक छोटा पोर्च होता. एका बाजूला लाकडी बैलगाडी बांधलेली होती आणि एक कुत्रं त्या गाडीखालच्या कोरड्या जागेत निर्विकारपणे बसलेलं. पाऊस, काळोख, एकूणच भयान वातावरण. अचानक सुशाचं लक्ष कोपऱ्यात गेलं. तिथे एक माणूस इतक्या मुसळधार पावसातही डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण झाकलेल्या अवस्थेत शांत झोपलेला होता. त्याचे ते कपडेही पूर्ण कोरडे. आम्ही चक्रावलो. एकूण ते वातावरण भयान होतं आणि ते दृश्य एकदम भीतीदायक होतं. पण काय करणार, आता रस्ता तर विचारायला पाहिजे. कदाचित मदत मिळेल या अवस्थेत, या अपेक्षेने आम्ही एकमेकांचा हात धरून पोरजवळ आलो. दरवाजा उघडाच होता. आतला दृश्य एकदम विचित्र होतं. आतमध्ये 7 ते 8 माणसं तशाच अवस्थेत डोकं ते पाय पांघरून शांत झोपले होते. दार पूर्णपणे उघडं होतं. मी सुशाने दरवाजा वाजवून भाऊ, ओ भाऊ, दादा वगैरे हाका मारल्या, पण काहीच फरक पडेना. जाऊया का आतमध्ये? एखादं प्रेत असावं तसे ते सगळे पडलेले होते. त्या भयान वातावरणात ती विचित्र परिस्थिती एकदम भीती घालत होती. पावसात असूनही तो न भिजलेला बाहेरचा माणूस, पुतळ्यासारखा शब्द बसलेला कुत्रा, सगळं समजण्यापलीकडे होतं. आम्ही मध्ये पाय ठेवणार इतक्यात एक प्रचंड गडगडाट झाला. वीज चमकली. केदारला काय झालं कळलंच नाही. तो अचानक ओरडला, तेजा, शुशा, प्रसाद, थांबा थांबा, चला इथं पहिले इथून निघा, गाडी काढा. आम्ही घाईत आणि त्याने अगदी घाईत ओरडत आणि ओढतच आम्हाला गाडीत बसवलं. चला चला चला. आम्ही आधीच घाबरलेलो आणि त्यात केदारच्या वागण्याने सकरावलेलं. अरे बापरे, ह्याला काय झालं अचानक? एकूण हा काय प्रकार आहे? नाटकं करणारी गाडी अचानक कशी आम्हाला की कळेना. आम्ही पटकन गाडीत बसलो आणि चालू पडलो. सुशा गाडी चालत होता. केदारने गाडीत बसल्या बसल्या दुसऱ्याच मिनिटाला झोप ताणली. काही कोणी बोलत नव्हतं. काही म्हणजे समजतच नव्हतं की काय बोलावं. आणि केदारचं वागणंही विचित्र होतं. रात्रीचे 3 वाजले होते. पावसाचा जोर जराही कमी नव्हता झाला. फुल व्हॉल्यूम म्युझिक आणि तोच सुंदर रस्ता, काळोख. आम्ही आपलं गोल फिरतोय. बहुतेक आम्हाला चकवा लागला होता. पण काय कळत नव्हतं की भास होतोय का खरं आहे. त्याच्यामुळे आम्ही काही बोलत नव्हतो. रस्ता कापणं महत्त्वाचं होतं. कुठे थांबणं आता म्हणजे बरोबर नव्हतं. म्हणून आम्ही आपलं काही विचार न करता आपलं चालत होतो. डोक्यात सगळे हे गूढ फार्म हाऊसचे भीतीदायक विचार होते. केदार असा का ओरडला, काही समजत नव्हतं. 2 तास चालतोय. किती अंतर कापलं, कुठे जातोय, काय सुरू आहे, काही कळत नव्हतं. एव्हाना पहाट झाली. पाऊस जवळपास थांबला होता. 5 वाजता सुमारास आम्हाला एक चौक दिसला. फायनली बाबा, आम्ही अक्षरशः किंचाळलोच. सुटलो बाबा एकदाचे. त्या चौकात एकीकडे माहूर, दारवा आणि 3रा रस्ता मानोराकडे जातो असा फलक होता. सापडला रस्ता. बघा, या चौकामध्ये चौक आहे आणि 4 रस्ते आहेत, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. माहूरकडच्या रस्त्याकडे आम्ही वळलो. आता जरा नॉर्मल वाटत होतं आणि गाड्या वगैरे दिसत होत्या. रस्त्याच्या चहाच्या टपरीवर थांबलो, गाडी लावली, उतरलो. रिलॅक्स वाटत होतं. त्या घराविषयीच्या आमच्या गप्पा चालू झाल्या. पण तुला काय झालं होतं रे अचानक? केदार, इथे का ओरडलास बरं? असा काय विचित्र वागत होता? केदार बोला, काय यार आई शपथ, काय माहितीच नाही रे. अचानक मला असं आतमधून उर्मी येत होती की आपण असं करायला पाहिजे. तिकडे आपण आतमध्ये पाय नको टाकायला. त्याच्यामुळे माझ्याकडनं असं कोणीतरी करून घेत होतं असं मला वाटलं. तो कदाचित खोटं बोलत नसावा, कारण त्याचं वागणं आणि आम्ही पण लगेचच त्याचं ऐकणं जरा चमत्कारिकच होतं. आम्ही सगळीच चक्रावलो होतो. तो न संपणारा रस्ता, ते घर, ती माणसं, याच्याच गप्पा सुरू होत्या. तो चहावाला आश्चर्यचकित चेहऱ्याने आमच्या गप्पात पडल्या. तर मी शेतातल्या रस्त्याने आलत्या तरी वाचलात? काय बोलतोय भाऊ? ती माणसं वाचत नसतात. भूलभुले आहे तो रस्ता. औसच्या रात्री माणसं गिरतात. काल औस असून मी तुम्ही वाचलात. लई नशीबवान बाबा पोरण, तुम्ही लई नशीबवान. हे बोलणं ऐकून आम्ही अजूनच गोंधळलो. बापरे, म्हणजे फक्त रस्ता चुकणं इतकं जीवावर बेत नाही, इतकं भयंकर कसं होतं? वाचलो म्हणजे? भाऊ जरा नीट सांगा काय ते. डेंजर होतं भाऊ, लय डेंजर. देवाची कृपा समजा. मारुतीला नारळ फोडा आणि गुरूंचं दर्शन करा. हे वाक्य एकदम आम्हाला लक्षात राहिलं की मारुतीला नारळ फोडा आणि गुरूंचं दर्शन करा. त्या चहावाल्या माणसाला मी बघत होतो. कुठेतरी याला बघितलं असं सारखं वाटत होतं, पण काही ते लक्षात येत नव्हतं. आधीच आमचं डोकं एकदम फॉगी झालं होतं.
झाला प्रकार भयंकर झाला होता. त्या चहावाल्याचं बोलणं पण डोक्यावरून जात होतं. पण माहूरला पोचायची घाई होती, त्यामुळे जाऊ दे आता, पुढचं पुढे बघू म्हणून आम्ही निघालो. तासाभरात माहूरला पोचलो आणि तिथे अगदी मजेत झाला. त्यामुळे सगळं जे झालेलं मध्ये जे गोष्ट होती ते आम्ही थोडंफार विसरलो. रस्ता चुकल्याने काही 150 किलोमीटरचा मोठा फेरा पडला. पाऊस आणि आडमार्ग यामुळे भयान वाटलं. इथलंच आम्ही डोक्यात ठेवलं होतं. आपण तो चहावाल्याला आधी कुठे पाहिलं होतं, तो असं का बोलला हे मनात कुठेतरी खुटखुटत होतं, पण त्याचं नेमकं उत्तर मिळत नव्हतं. माहूरहून निघायची वेळ आली. आम्ही गाडीत बसलो. मी नेहमी गाडी सुरू करताना डिझेल वगैरे सगळं चेक करतो आणि किती किलोमीटर फिरलो याचा हिशोब करतो. ते करायला गेलो आणि मोठा धक्का बसला, ज्यामुळे आम्ही सगळेच चक्रावलो. कारण जर ते मानोरा 40 किलोमीटर, जिथे आम्ही रस्ता चुकलो तो पॉईंट 20 किलोमीटर आणि ते चौक तो माहूर 40 किलोमीटर, इतकं फक्त 110 किलोमीटरच अंतर पुढे सरकलं होतं. मग रात्री जेव्हा आम्ही डायव्हर्जन घेतलं आणि तिथून परत आम्हाला चौक दिसला, ते जवळपास 12 ते 5 हे 5 तासाचं अंतर जे आम्ही गोल फिरत होतो, तो रस्त्याचं किलोमीटर कुठे गेले. ना किलोमीटर वाढल्याची नोंद होती, ना गाडीतलं डिझेल संपलं होतं. अरे यार, ही तर भलतीच गडबड दिसते. हो रे, काही कळत नाही काय होते. चहावाल्याला गाठू. असंख्य प्रश्नांचा काहूर माजलं होतं. गोंधळ उडाला होता. काय बरं, काही समजत नव्हतं. आम्ही चहाच्या टपरीपर्यंत आलो. कोणीच नव्हतं तिकडे. अरे तो चहावाला कुठे गेला यार. प्रसादने भैया भाऊ करून आतून आवाज दिला. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने एक माणूस आला म्हणत पळत आला. काय देऊ साहेब, चहा कॉफी. आता हा कोण बरं दुसरा माणूस. आम्ही अजूनच चक्रावलो. हा त्या दिवशीचा चहावाला नव्हता. आम्ही विचारलं, अरे तो परवाचा चहावाला कुठे. तो माणूस आमच्याकडे असं विचित्रपणे बघायला लागला. म्हणे कोण परवाचा चहावाला, मीच असतो इकडे, मीच आहे, माझंच दुकान आहे हे. अरे, रस्ता चुकणं, निर्जन अनोळखी रस्ता, नॉर्मल होतं थोडंफार, घरसुद्धा म्हणजे ठीक आहे बाबा. आम्ही एका विचारांच्या चौकटीत बसू पाहत होतो त्याला. न भिजलेला माणूस, ती प्रेतवत झोपलेली माणसं, केदारचं विचित्र वागणं, तो कुत्रा, किलोमीटरचा गोंधळ, तो चहावाला आणि आता तो चहावालाच गायब. आमचं डोकं चक्राला होतं, तर आपलं चक्रवू लागलं होतं. गोंधळ वाढतच चालला होता. पण काय करणार, जास्त काही विचार करून काय फायदा नाही. जाऊ दे, एकदाची आपण आपल्या घरी पोचू असं करून आम्ही चहा घेतला आणि निघालो. तिथून चौकात पोचलो तर चौकातलं दृश्य जे होतं ते अजूनच चक्रावणार होतं. तो चौक नव्हताच. चौथा रस्ताच नव्हता तिकडे. ज्या रस्त्यातून आम्ही या चौकात आलो तो पूर्णच्या पूर्ण रस्ता गायब झाला होता. एक होता एक रस्ता होता मानोरा कारंजाला, दुसरा दारवा कारंजा आणि तिसरा रस्ता माहूरकडे जातो. मग आम्ही ज्या रस्त्यावरती रात्रभर फिरलो आणि तिकडनं या चौकात आलो, तो चौथा रस्ता तो दिसतच नव्हता. तो रस्ताच गायब झाला होता. आत्ता मात्र आम्ही पूर्ण सटकले. आम्ही एकदम सुन्न झालो. तेवढ्यात तिकडचा शेजारचा वडापाव म्हणाला, भाऊ काय बघताय, तर 3च रस्ते आहेत. आता कसं बरं, म्हणजे तर काय, आता काही समजे ना. आता आम्ही ठरवलं की आता या प्रकरणाचा छडा लावायचाच आणि वाया मनोरा रस्ता पकडला. अगदी नॉर्मल रस्त्यावरती आम्ही इकडे तिकडे बघत होतो. जिकडे आम्ही रस्ता चुकलो होतो तो पॉईंट आम्ही शोधत होतो. हळूहळू गाडी चालवत होतो आणि एकही टप्पा न सोडता बघत आम्ही मानोऱ्यात येऊन पोचलो. जिथे चहा घेतला त्याच टपरीवर. आता त्या रस्त्याची एंट्री आणि एक्झिट दोन्ही गायब झालेले होते. मग तो न संपणारा रस्ता, ते घर, काय प्रकार होता. आमचा भ्रम होता की अजून काही. तो चहावाला, तो कोण होता. अगदी अविश्वसनीय प्रकार होता. भाऊ, ते पुढे 20 किलोमीटरवर 2 रस्ते मिळतात, ते गाव कुठलं हो, कुठला रस्ता आहे तो. सुशाने चहा घेता त्या चहावाल्याला विचारलं. चहावाल्याने डोळे फाडून आमच्याकडे पाहिलं. तुम्हाला तो रस्ता भेटला, अवस्थेला गेला होता त्याच्यावर. हो, खूप लांबचा फेरा होता हो भाऊ. आगा पोरा हो, लांबचा नवं, मरणाचा फेरा होता, मरणाचा. त्यावर जो जातो तो परत येत नसतो बाबा. रस्ता गिरतो त्याले. परत कसं आलात तुम्ही. हे ऐकून आम्ही गोंधळून गेलो. आता मात्र हे प्रकरण काय आहे ना, याचं लावायचं असं ठरवलं. आम्ही बसलो. त्या चहावाला बसलं, बाबा तुम्ही बसा बघू इथे आणि आम्हाला सांगा खरं काय आहे. तो चहावाला बोलू लागला, हा सगळा भूलभुलय आहे, चकवा. एकदा जो जातो त्या रस्त्याला तो तिथेच गडप होतो. अवसेला साप्यात अडकतो माणूस. घेरी येते घेरी. तुम्हाला ते दिसलं आणि बाहेर कसे आला. त्या दिवशी माझा लेख होता इथे, त्याला सांगायला राहिलं की आडवी वाट पकडा, औस आहे. तो माणूस त्या बाबतीत माहितगार दिसत होता. मग आम्ही त्या माणसाला ते घर, माणसं, केदारचं विचित्र वागणं सगळं सांगितलं. अहो पाहुणं, तुमची घेरी आली होती. ते घर नाही, काळ्याचं नरडं होतं, नरडं. माणसं गीतं ते, आणि ते माणसं नाही, ती सगळी मडी होती. तुम्ही जर घरात गेला असता तुम्ही पण तसंच पडला असता. आमच्या पायाखालची जमीन सरकली. अंगावर अगदी शहारे आले. अवसेच्या रात्री तो रस्ता उघडा होतो. ज्याची घेरी असेल तो त्या वाटेला जातो आणि फसतो.
ज्यानं ती रात काटली तो वाचला आणि जो घरात गेला तो मेला. तुम्ही लय नशीबवान बघा, देवाची कृपा म्हणून सुटलात. लय किस्से ऐकलेच साहेब त्या वावटीचे. सगळं चित्र आमच्या समोर होतं. विश्वासच बसत नव्हता, पण आमच्याच बरोबर राहिलं होतं म्हणून नाकारू शकत नव्हतं. हे पण त्या माणसाचं तुम्ही कसे वाचलात हा प्रश्न महत्त्वाचा होता. आम्ही हादरलो. म्हणजे कसे बरं आम्ही वाचलो, काहीतरी अघटित घडलं, पण जे घडलं ते चांगलं घडलं. तो उंबरठा ओलांडला असता किंवा त्या माणसाला हात लावून उठवलं असतं तर नशीब केदारने आम्हाला वेळीच रोखलं. लगेच आमच्या मनात केदारबद्दल एकदम कृतज्ञता भाव दाटून आला. आम्ही त्याच्याकडे बघून अगदी बोलू लागलो, थँक्यू तुम्हाला. अरे मला थँक्यू नका बोलू, मला खरंच कळत नव्हतं मी काय बोलतोय. कोणीतरी माझ्याकडनं अज्ञात शक्ती ते काम करून घेत होती. सगळं आपोआपच होतं. मग तो चहावाला म्हणाला, भाऊ तुम्ही कारंजातनं मंदिरात पाठक भटजींना भेटा, ते समजा सांगतील. आम्ही कारंजात आलो. पत्ता विचारून पाठक गुरुजींकडे गेलो. ते मंदिरातच होते. तिथे जाऊन भेटलो. माझ्या स्नेहबंध मासिकातून त्यांच्याशी ओळख निघाली. त्यांनी आम्हाला मंदिरापुढे एका रूममध्ये नेलं. शांततेत बोलू असं ते बोलले. सगळा प्रकार त्यांना सांगितला. चहावाल्याचं बोलणं सांगितलं. तुमची घेरी आली होती हे खरं आहे बाबा, महाराजांच्या कृपेने वाचलात. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. दैवी शक्ती होती तुमच्यासोबत. म्हणजे केदारच्या हातून कुठली तरी चांगली शक्ती आमचं त्या वाईट स्थितीतही रक्षण करत होती, मार्ग दाखवत होती. पाठक गुरुजींनी हिंट दिली आणि ते मंदिराचं काम बघायला गेले. आम्ही विचार करू लागलो की कुठली देवी शक्ती होती आमच्याबरोबर. आम्ही नीट विचार करायला लागलो. सगळी स्टोरी रिवाइंड केली. परत सगळं आठवलं. रस्ता चुकलो, निर्जन अनोळखी रस्ता, घर न भिजलेला माणूस, ती प्रेतवत झोपलेली माणसं, केदारचे विचित्र वागणं, किलोमीटरचा गोंधळ, दोन्ही ओळखीचे वाटणारे चहावाले. यातली बरीच उत्तरं मिळाली, पण काही काही नवीन प्रश्न घेऊन. कुठली बरं देवी शक्ती आमच्यावर होती? केदार विचित्र वागला, पण केदारच का आमच्या चौघांपैकी? बाकी तिघं का नाही? आम्ही याचं उत्तर शोधायला लागलो. मग आम्ही आमच्या चौघांमधले सगळे डिफरन्सेस बघायला लागलो. आमची चौघांची मुंज झाली होती. आम्ही चौघंही शाकाहारी होतो. चौघंही गुरुचरित्राचं पारायण करणारे होतो. मी आणि सुशाने शू केली होती, केदारने नव्हती केली, पण प्रसादने पण नव्हती केली. मग एक एक गोष्ट पडताळून पाहिली तरी काही लागेना. तेवढंच सुशाला अचानक ट्रेस झालं, सॅक. ओनली डिफरन्स वॉज की केदारच्या पाठीवरची सॅक. केदार सॅक दे बघू. आम्ही ती सॅक उघडली. त्यात त्याच्या रोजच्या वस्तूंशिवाय अजून एक वस्तू होती. आणि आता महत्त्वाची कडी सुटली होती. आम्हाला सगळी उत्तरं मिळाली होती. आमचे डोळे विस्फारले गेले. सगळं चित्र समोर आलं. डोळे पाणावले. दत्तगुरू काय म्हणावं तुम्हाला. एक महत्त्वाची कडी विसरलो होतो फ्रेंड्स आपण. ते गुरुजी आठवतात ना, ते आमच्या गाडीमध्ये बॅग विसरले होते. त्या बॅग केदारच्या सॅकमध्ये होती. आता त्या बॅगचा आणि काय संबंध गुरुजींचा, तर आम्हाला आत्ता आठवलं की जे चौकातले गायब झालेले चहावाले आणि नंतर भेटलेला जो चहावाला ज्याचा चेहरा आम्हाला पाहिल्यासारखा वाटत होता, ते दोन्ही चहावाले म्हणजे अगदी ते सेम गुरुजी होते. म्हणजे ते गुरुजी म्हणजे दुसरे काही नसून कोणीतरी एक दैवी शक्ती होती जिने आमच्या गाडीमध्ये बॅग विसरून आम्हाला म्हणजे त्यांनी आधीच ओळखलं होतं की आमच्यावरती हा प्रसंग येणार आहे आणि आम्हाला त्यांनी सहाय्यता पुरवली. आम्ही अनुभूतीच्या उंबरठ्यावर होतो. त्या बॅगेत होता श्री गुरुचरित्र ग्रंथ. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. त्या भयान वाटावरती पण आम्ही जे निर्णय घेतले, योग्य निर्णय घेतले. सरळ चालत राहू, थांबायचं नाही, त्या घरात प्रवेश करायचं नाही, दुरुस्त म्हणजे अगदी न चालणारी गाडी पण नीट सुरळीत चालणं, हे सगळं त्या ग्रंथाचा प्रभाव होता. त्या शक्तीने अमावास्या संपेपर्यंत आमचं रक्षण केलं. केदारच्या सॅकमध्ये हा ग्रंथ होता आणि ती सॅक त्याच्या पाठीवर होती, म्हणून केदारलाच का हे सुचलं, हे या प्रश्नाचं उत्तर होतं. चौघांच्या डोक्यात आता वेगळीच चमक आली आणि गुरुमाऊलीच्या कृपेमुळे अश्रू तळले. देवाची कृपा समजा, मारुतीला नारळ फोडा, गुरूंचं दर्शन करा. तुम्ही लई नशिबान बघा, देवाची कृपा म्हणून सुटलात. त्या दोन्ही चहावाल्यांचे शब्द आठवले. आम्ही सुखरूप बाहेर पडल्याचं सगळं चित्र समोर आलं. ते कोणीतरी अवतारी असावेत. त्यांचं गाडीत बसणं, बॅग विसरणं हे सहज नव्हतं. आमच्यावर पुढे येणारं संकट ओळखून त्यांनी दत्त माऊलींनी आधीच निर्माण केलेलं ते सुरक्षा कवच होतं. त्या संकटाच्या काळातही माऊलींची आमच्यावर नजर होती. आम्ही शांत बसलो. अंगावर शहारा आला होता. चौघही गुरुचरित्राचं दरवर्षी पारायण करतो, पण गुरूंनी अशा प्रकारे अनुभूती मिळेल आपल्याला कधी हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. आम्ही धावत गेलो आणि महाराजांच्या मूर्तीला साष्टांग नमस्कार घातला. आजही सगळं स्वप्नवत आणि भयान वाटतं. ती रात्र आमच्या आयुष्यातल्या अगदी भयान रात्रींपैकी आणि कधीही न विसरण्यासारखी एक होती. काय प्रसंग उभा होता, काय होऊ शकलं असतं,
पण गुरुचरित्राचा जागृत ग्रंथ आणि महाराजांवरचा आमचा दृढ विश्वास कवच होऊन आला. तो ग्रंथ माझ्याकडे आहे. दरवर्षी मी त्याचं पारायण करतो. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. हेच खरं. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.